नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज पोहे शिल्लक राहिलेत, आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। मी 2 बटाटे घेतले होते, त्याच्यावरची साल काढली आणि कच्चाच बटाटा आहे आणि तो किसून घेतलेला आहे। आता हे आपण याच्यात टाकून घेऊयात। तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात, कारण पोह्यात सुद्धा मीठ असतं, त्याच्यामुळे बेतानच मीठ टाकायचं। कॉर्नफ्लोअर टाकून घेऊयात, मैदा टाकून घेऊयात, हळद टाकून घेऊ, लाल तिखट, थोडासा गरम मसाला टाकून घेऊयात, धना पावडर टाकून घेऊ, सर्व मिक्स करून घेऊयात। हे पहा, छान आता असं मळून झालेलं आहे। तुम्हाला आवडत असतील तर थोडेसे वाटाणे टाकले तरी पण चालतील। हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व बनवून घेऊयात। हे पहा, सर्व आता हे नगेट्स तयार करून घेतलेले आहेत। आता आपण हे तळून घेऊयात। तेल तापलेले आहे, आता आपण हे तळून घेऊयात, कारण फुल गॅसवरती म्हणलं की लगेच ते करपल आणि लगेच हलवायचं नाही टाकलं की। आता अशाच पद्धतीने आपण सर्व नगेट्स तळून घेऊयात।